श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. आज सीता नवमीचा दिवस आहे. आजचं ध्यान आपण सीता मैयावर केंद्रित करणार आहोत. तेव्हा प्रभू रामराया, जानकी माता म्हणजे सीता मैया यांच्यावरती आज आपण ध्यान केंद्रित करूया. त्यांची मूर्ती आपल्या समोर आणूया. आणि अतीव प्रेमाने, भक्तिभावाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने, अनन्य शरणागत भावाने प्रभू रामरायांच्या सीता मैयाच्या चरणी माथा टेकून नमस्कार करूया. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. सीता मैयाचं वर्णन करावं त्यासाठी एक श्लोक म्हणूया. तिचं स्मरण करूया. स्थिती संहारिणी क्लेशहारिणीं सर्व श्रेयस्करी सीतां नतोऽहं रामवल्लभम्. श्री राम जय राम जय जय राम. उत्पत्ती, स्थिती आणि लय असे धरती मातेचे गुण सीता मैयाच्या अंतरात आहेत. ती क्लेशहारिणी, दुःखाचा नाश करणारी आहे. सर्वांचं कल्याण करण्यासाठी झटणारी आहे. आणि प्रभू रामरायांचे अतिशय प्रिय अशी शक्ती स्वरूपिणी माता आहे. जगज्जननी आहे. तिच्या चरणी आपण वंदन करूया. अतिशय सुकोमल असे चरण कमल आहेत. तिच्या चरणी माथा ठेवल्यावर भरभरून प्रेम, करुणा, वात्सल्य याची स्पंदन आपल्या अंतरात उतरत आहेत. प्रसन्न मुद्रेने माता आपल्या सर्व बालकांकडे पाहत आहे. आपणही तिच्याकडे पाहत आहोत आणि तिचं आवडतं नाम आपण घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
प्रभू रामरायांच्या बरोबर विवाह बंधनात अडकलेली जानकी माता सीतामय्या अयोध्या नगरीमध्ये आलेली आहेत. हर्षभरीत जन तिचं स्वागत करीत आहेत. फुलांची उधळण होत आहे. आनंद सगळीकडे वाहत आहे. जानकी मातेच्या मनात फक्त प्रभू रामराय आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. माहेरच्या आप्त स्वकीयांचा त्याग करून जानकी माता अयोध्येमध्ये आलेली आहे. सर्वांच्या बरोबर प्रेमाने आपुलकीने तिचा व्यवहार चाललेला आहे. ते प्रेम आपण अनुभवत आहोत. प्रत्येकाची ती आपुलकीने चौकशी करीत आहे. तशीच जानकी माता आपलीही चौकशी करीत आहे. कशी आहेस ग? म्हणून आपल्याला विचारते आहे. आणि खळखळ आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले आहेत. सामान्यातील सामान्य जीवाला सुद्धा प्रेमाने आपुलकेने विचारणारी सीता माता आपल्या समोर उभी आहे. अखंड प्रभूंच्या चिंतनात ती उभी आहे. आपणही तिच्या बरोबर नाम घेत आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. कैकेयी मातेच्या आज्ञेवरून प्रभू रामराया वनवासाला जायला निघालेत. कर्तव्यनिष्ठ प्रभू रामराया राज्य सुख सोडून वनाचं राज्य करायला निघालेत. माता म्हणत आहे, जेथे राघव तेथे सीता, असं म्हणून क्षणात रागच सुखाचा त्याग करून पतीच्या पाठी जाणारी सीतामय्या धर्माचरण कर्तव्याचं आचरण करणारी पवित्र पतिव्रता सीता माता अखंड आपल्या समोर उभी आहे. या गुणांचं चिंतन करूया. हे गुण आपल्यामध्ये यावेत. म्हणून आपण नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. प्रभूंसाठी, आपल्या पती परमेश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी जानकी माता वनवासात जायला निघालेली आहे.
कठोर परिश्रम झेलायची तिची तयारी आहे. केवढं तरी धैर्य तिच्या मनामध्ये आहे. त्याग आणि धैर्य, सहनशीलता उच्च कोटीची तिच्यामध्ये भरलेली आहे. या गुणावरती आपण आपलं लक्ष केंद्रित केलंय, आपलं ध्यान केंद्रित केलेलं आहे. आपल्या प्रपंचात आपल्यालाही ज्या बाह्य गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहोत, ज्या गोष्टींपासून आपल्याला सुख मिळतंय, अशी भ्रामक कल्पना आपल्या मनामध्ये आहे. त्या कल्पनेचा, त्या बाह्य सुखाचा आपल्याला त्याग करायचं धैर्य आपल्या मनामध्ये निर्माण करायचं आहे, जागृत करायचं आहे. कर्तेपणाचा त्याग करायचा आहे. कर्मफलाच्या आशेचा त्याग करायचा आहे. सर्वस्व भगवंतांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हळूहळू अहंकाराचा त्याग करीत समर्पित व्हायचं आहे. त्यासाठी जानकी मातेच्या, सीतामैयाच्या चरणी वंदन करूया आणि नाम घेऊया. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. ही विश्वाची जगत जननी आपल्या पण अंतरामध्ये आहे. या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये तीच आहे. ही प्रकृती म्हणजे ती आहे आणि तो परमेश्वर म्हणजेच तो पुरुष आहे, परब्रह्म आहे. श्री रामराया परमात्मा परब्रह्म आहेत. आणि आपल्यातला अंतरात्मा हा त्यांचा अंश आहे. सीता म्हणजे मन पण आहे आणि श्रीराम म्हणजे परमात्मा आहेत, भगवंत आहेत. आपल्या मनातील सर्व विषय, आसक्ती आपण भगवंतांकडे वळवलेली आहे. आणि अखंड भगवत चिंतनात आपण राहिलेलो आहोत. श्री राम जय राम, जय जय राम. असं हे आत्मा आणि परमात्मा म्हणजेच श्रीराम आणि सीतामैया सुद्धा आपल्याच अंतरात आहे. म्हणून आपल्या मनाला कायम भगवंतामध्ये गुंतवून ठेवायचे आहे. आपल्या आत्मारामाला परमात्म्याची भेट घडवून द्यायची आहे. म्हणून सतत परमेश्वर प्राप्तीचं ध्येय निश्चित करून प्रपंचातील अडचणी सहन करत
आपल्याला पुढे जायचं आहे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आपल्या पुढे आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाललेलो आहोत आणि आपण अगदी आनंदाने मनापासून भक्तिभावे नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. जेथे राघव तेथे सीता, अशी आपली पण अवस्था व्हायला हवी. कारण परमात्म्याशिवाय अन्य कोणतंही सत्य नाही. त्या परमेश्वरामध्ये आपल्याला लीन व्हायचं आहे. म्हणून आपण या अखंड चिंतनात राहूया, नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. अखंड प्रभूंच्या चिंतनात राहिल्यावर कोणचीही उणीव भासत नाही. कशाची आठवणच होत नाही. अखंड त्या रूपाच्या भगवंताच्या चिंतनात आपण राहतो. साक्षात भगवंताचं रूप आपल्या पुढं आहे. ही केवढी उच्च कोटीची गोष्ट आहे. भगवंताच्या सान्निध्यात प्रपंचाचा वनवास आपण सहजतेने पार करू शकत आहोत. आता कुठल्याही प्रसंगांची चिंता, काळजी आपल्या मनात उरलेलीच नाही. एकच ध्यास आहे, प्रभूंच्या पाठी जायचं आहे आणि प्रभूंमध्ये लीन व्हायचं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. सतत भगवंतांच्या सान्निध्यात, भगवंतांच्या चिंतनात आपण आहोत. भगवंतांचं नाम घेत आहोत. विषय, वासना, विकार वगैरे सगळं काही निघून गेलेलं आहे. अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. कुठलीही आपल्या मनामध्ये लोभ, मोह, माया, द्वेष, मत्सर असे कुठल्याही भावना राहिलेल्या नाहीत. कारण आपलं मन म्हणजे सीता आहे. सीता मातेच्या मनात कधीही द्वेष भावना उत्पन्नच झाली नाही. श्री राम जय राम जय जय राम. रावणाने मनामध्ये वाईट हेतू धरून सीतामैयाला उचलून नेलेलं आहे. लंकेमध्ये अशोक वाटिकेत झाडाखाली तिला आसन देऊन बसवलंय.
त्याचा वाईट हेतू माहीत असताना सुद्धा सीता मैया रावणाला म्हणत आहे, तू श्रीरामांच्या चरणी शरण जा. श्रीरामांच्या चरणी शरण जा. तुझ्या मनातील हे सर्व वाईट विचार वगैरे सगळं दूर होऊन जाईल. श्रीराम जय राम जय जय राम. सतत सगळ्यांचं हित करण्याचं चिंतन करणारी सीतामैया मनामध्ये वाईट हेतू असणाऱ्या रावणाबद्दल द्वेष भावना न ठेवता त्याचं कल्याण व्हावं असा महान हेतू मनामध्ये ठेवून आहे. या गुणाचं आपण चिंतन करूया, त्यावर ध्यान करूया. हळूहळू आपल्या मनातील द्वेष, मत्सर असे सगळे भाव निघून जाताना आपल्याला दिसत आहेत. सीता मैयाच्या चरणी आपण वंदन करीत आहोत आणि नाम घेत आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतावरती वात्सल्य भावाने प्रेम करणारी जानकी माता आपल्याही मनात प्रत्येकाच्या बद्दल वात्सल्य प्रेम जागृत करणारी सीता माता, या सीता मातेवर आपण ध्यान केंद्रित करूया. माथा टेकून नमस्कार करूया आणि नाम घेऊया. असंच प्रेम वात्सल्य आपल्याही अंतरात कायम जागृत राहावं अशी प्रार्थना करूया आणि नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. मातेच्या चरणी माथा टेकवल्यावर द्वेष, मत्सर सगळे भाव गळून गेलेत. मनामध्ये वात्सल्य, करुणा, प्रेम, इतर जनांचं हित अशा भावना जागृत होत आहेत. त्या योगे एक वेगळाच आनंद आपल्या मनाला मिळत आहे. त्या आनंदाची स्पंदनं संपूर्ण शरीरभर पसरलेली आहेत. जणू काही ही कल्याणकारी, करुणामयी, वात्सल्य प्रेम मूर्ती आपल्या शरीरातील पेशींवरती स्थापन झालेली आहे आणि पेशींमधून नाम येत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ही स्पंदना
स्थिर होऊ द्यावीत. धैर्य, निष्ठा, प्रेम, करुणा, वात्सल्य हे सर्व आपल्या अंतरात आता स्थिर झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. अनन्य भावाने जानकी मातेच्या प्रभू रामरायांच्या चरणी आपण माथा टेकवलेला आहे. भक्ती, श्रद्धा, निष्ठा, प्रेम, त्याग, करुणा आणि अनंत गुण जिच्यामध्ये सामावलेले आहेत, त्या जानकी मातेच्या चरणी आपण माथा टेकवला आहे. जिच्या अंतःकरणात प्रभू रामरायांशिवाय अन्य काहीही नाही, अतिशय पवित्र पतिव्रतेला आपण वंदन करूया. इतर जनांच्या मनातील भाव काढून टाकण्यासाठी ही रावणाच्या घरी राहिली. हा कलंक येऊ नये, निष्कलंक व्हावं आणि आपल्या परमेश्वरावर कुणीही असं कलंकतेचं बोट लावू नये म्हणून अग्नी प्रवेश करणारी सीता माता आपल्याच अंतःकरणात आहे. त्यावरती ध्यान केंद्रित करूया. सीता मैयासारखी भक्ती, प्रेम, निष्ठा, धैर्य, सहनशीलता आपल्यामध्ये जागृत व्हावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूया. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्याही मनातील विषय, वासना, विकार यांचा रावण जळून गेलेला आहे, नष्ट झालेला आहे आणि आनंदाने राम नाम घेत मनाच्या अयोध्येमध्ये प्रभू रामरायांना, सीता मातेला आपण स्थापन केलेलं आहे आणि आपण नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. मनाची अयोध्या झाली म्हणजे सगळं द्वंद्व नाहीसं झालंय. कोणचंच द्वंद्व, कोणचंच युद्ध आपल्या मनामध्ये उरलेलं नाही.
आपलं मन सीता मातेसारखं पवित्र, निष्कलंक झालेलं आहे. मन प्रभू रामरायांच्या चरणी अर्पण झालेलं आहे आणि आपल्याही मनामध्ये प्रभू रामरायांच्या चरणी समर्पित होण्याचा भाव जागृत झालेला आहे. समर्पित होण्याचा आपण खूप प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अखंड भगवत चिंतनात राहण्यासाठी आपण नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. आणि असंच नाम घेत आपल्या सद्गुरूंनी आपल्याला एक एक गुणांचा उलगडा करून दिला आहे. तेच आपल्यामध्ये सर्व भाव जागृत करत आहेत. आपल्यातील आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन घडवून आणणार आहेत. म्हणून सद्गुरूंच्या चरणी आपण माथा टेकूया, नतमस्तक होऊया, न मन करूया. म्हणजे आता माझं मन नाही, ते प्रभूंचं मन झालेलं आहे. माझेपणाने काही उरलेलं नाही. संपूर्ण मी समर्पित केलेला आहे. हा भाव ठेवून नमस्कार करणे म्हणजे नमन होय. असं नमन करूया. सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊया. अखंड नामात राहायचा निश्चय करूया. मनात दाटून आलेल्या प्रेमाचं अश्रूंमध्ये रूपांतर झालेलं आहे. ते सद्गुरूंच्या चरणी आपण अभिषेक रूपाने अर्पण करूया. दाटून आलेल्या कंठाने अखंड नाम मागूया. अखंड नामात राहूया आणि भगवंतांची प्राप्ती करून घेऊया. अशी प्रार्थना करूया. पुनश्च प्रभू रामराया आणि जानकी माता यांना मनोभावे वंदन करूया. आशीर्वादाची स्पंदन अंतःकरणात साठवूया. सद्गुरूंच्याकडून आलेला आशीर्वाद अंतःकरणात साठवूया आणि शांतपणे नामस्मरण करूया. श्री राम जय राम जय जय राम. असंच शांतपणे थोडं नाम घेऊया. सर्व स्पंदन स्थिर करून घेऊया. सद्गुरूंना प्रभू रामराया जानकी माता
यांना आपल्या हृदयात विश्रांती घ्यावी अशी प्रार्थना करूया. आणि नाम घेत घेत हातापायांची बोटं हलवून हाताचा नमस्कार करूया. हात एकमेकावर चोळूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपले हात डोळ्यांवर घेऊया. हळूहळू नाम घेत डोळे उघडूया आणि सद्गुरूंना प्रार्थना करूया. प्रभू रामरायांना, जानकी मातेला प्रार्थना करूया. आजचं हे ध्यान आपल्या चरणी अर्पण करीत आहोत. आता आपण आमच्या अंतरामध्ये विश्रांती घ्यावी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम श्रीराम श्रीराम.